हॅलो फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 1 kg केक पायनॅपल फ्लेवरमध्ये बघणार आहे। त्यासाठी मी 8 इंचाचा टीन यूज करून मी 2 कप प्रेमिक्स यूज करून स्पॉन्ज बनवून तो पूर्ण थंड झाल्यानंतर आयसिंग करायला घेतलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीने मी त्या प्रत्येक लेयरला सिरप लावून, क्रीम लावून, क्रश लावून अशा पद्धतीने मी फिनिशिंग करून घेतलेला आहे। क्रम कोट करून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे हा केक। त्यानंतर मी फिनिशिंगला घेतलेला आहे आणि मी व्हाईट क्रीमनंच फिनिशिंगसुद्धा करत आहे केकची आणि अतिशय सुंदर होणार आहे आपला केक। हा टॉम अँड जेरी थीममध्ये मी बनवत आहे। पुढे जाऊन बघा की केक किती सुंदर होणार आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेला आहे। अतिशय सोप्या म्हणजे जसं आपण केक डेलीचे बनवतो प्रत्येक फ्लेवरला त्या पद्धतीने मी बनवून क्रम कोट करून ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने मी फिनिशिंग करत आहे। फिनिशिंग करत असताना मी साइडून कोम स्क्रॅपर वापरून वरती सिलिकॉनचा ब्रश यूज केलेला आहे। त्यानंतर मी थोडीशी क्रीम घेऊन त्याच्यात स्काय ब्लू कलर यूज करून ती क्रीम पूर्ण फेटून घेतलेली आहे स्पॅच्युलानं। त्यानंतर अशा पद्धतीनं जो छोटा मीडियम मोदकचा जो नोझल असतो तो यूज करून मी अशा पद्धतीनं बॉर्डर मारलेली आहे आणि व्हाईट केक आणि ब्लू कलरची बॉर्डर मारल्यामुळे उठून दिसायला लागला केक। अतिशय सिंपल, पण फक्त बॉर्डर मारल्यानंतरच इतका छान केक दिसत आहे आपला। अशा पद्धतीनं मी केक बनवत आहे आणि तुम्हाला हा थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा। तुम्हाला याच्यातून काहीतरी शिकायला मिळत असेल तर प्लीज लाईक करा, कमेंटसुद्धा करा, का म्हणजे मी नेक्स्ट टाईमला तुमच्या कमेंटचा आन्सर देऊ शकतो। आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा। अशा पद्धतीनं मी टॉम अँड जेरी थीममध्ये केक बनवत आहे आणि टॉम अँड जेरीचे जे स्टिकर आहेत ते मी यूज करत आहे इथं आणि अशा पद्धतीनं डायरेक्ट केकवरती स्टिक काढून मी लावत आहे, त्यामुळे केकचा लुक वाढणार आहे। आणि त्यानंतर मी सार्थक असं नावसुद्धा केकवरती लिहून घेत आहे। पायपिंग बॅगमध्ये ब्लू कलरची आपली क्रीम भरून सार्थक अशा पद्धतीनं मी नाव लिहून घेत आहे। त्यानंतर जे उरलेले स्टिकर आहेत ते मी साईडला समोरच्या बाजून लावून घेणार आहे, कारण केकवरती नाव ठेवायलासुद्धा जागा पाहिजे होतं, त्यामुळे मी वरती 3 स्टिकर लावलेले आहेत। बाकीचे समोरच्या फ्रंट बाजूला 3 स्टिकर लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एक त्यांना हॅपी बर्थडे टॅगसुद्धा मी दिलेला आहे कस्टमरला। अशा पद्धतीने आपला केक रेडी झालेला आहे। त्यानंतर मी लास्टला सिल्वर स्प्रे सगळ्या केकवरती मारून घेतलेला आहे, त्यामुळे आपल्या केकला थोडं शाईन येऊन जाईल। आणि अशा पद्धतीने मी स्टारचे जे स्प्रिंकलर आपले राहतात ते मी घालून घेत आहे केकवरती आणि अशा पद्धतीने आपला केक कंप्लीट झालेला आहे। बघा किती सुंदर आणि छान दिसत आहे केक। आणि हा आवडला असेल केक तर तुम्हाला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा। थँक्यू फ्रेंड्स, धन्यवाद।